अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, अशी बुद्धीची व्याख्या करणारे मानसशास्त्रज्ञ. टर्मन. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाही, हे डॅश संक्रमणाचे उदाहरण होय. 0. मानसशास्त्रज्ञांनी डॅश अवस्थेला संक्रमणाचा कालखंड मानले आहे. कुमारावस्था. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ही कोणत्या ग्रीक तत्ववेत्यापासून झालेली आहे असे मानले जाते? एरिस्टॉटल. सायकोलॉजी ह्या शब्दातील मूळ शब्द कोणते? सायको प्लस लोगोज. दंतकथा, पर्यंक तसेच आत्मनिरीक्षण ह्या डॅश वर्तन अभ्यास पद्धती आहेत. अशास्त्रीय वर्तन अभ्यास पद्धती. प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात, अशी धारणा डॅश यांची होती. एडवर्ड थॉर्नडाईक. सानिध्य अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? गुरथ्री. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ? आसुबेल. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आहे. लेविन यांच्या मते अध्ययनार्थ्यांना अध्ययन प्रवृत्त करण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा? सोप्याकडून कठीणाकडे, म्हणजेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे. 1885 मध्ये विस्मरण वर प्रयोग करणारे जर्मन मानसशास्त्रज्ञ? एबिंगहॉस. बुद्धीचे त्रिमितीय स्वरूप मांडणारे शास्त्रज्ञ? गिलफोर्ड. कोणती अध्यापन पद्धती ही शिक्षक केंद्रीय आहे? व्याख्यान पद्धती. डॅशला ज्ञानाची समृद्ध खाण असे म्हणतात. ग्रंथालयाला. ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटलने आत्म्यासंबंधीचे विचार कोणत्या पुस्तकातून मांडले? डी ॲनिमा. बुद्धीचे 120 घटक शोधून काढणारे मानसशास्त्रज्ञ? गिलफर्ड. गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे कोणी म्हटले? स्टाउट. सहसंबंध उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सानिध्य अभिसंधान उपपत्ती, पद्धतशीर वर्तन उपपत्ती या सर्व डॅश उपपत्ती आहेत. या सर्व साहचर्यवादी उपपत्ती आहेत. समष्टीवादी उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ? कोफका. ही ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आहे. इसवी सन 1860 मध्ये अनुवंशासंबंधी प्रदीर्घ संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ? ग्रेगार मेंडेल. रचनात्मक कल्पनेचे प्रकार सांगा. ते आहेत सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. पूर्वी घेतलेल्या अनुभवांची ओळख पटणे म्हणजे डॅश होय. प्रत्याभिज्ञान. बुद्धिमापनाची कृतीयुक्त कसोटी तयार करणारे मानसशास्त्रज्ञ? डॉक्टर भाटिया. डॉक्टर गोपाल स्वामींनी द्विभागीय संक्रमण स्पष्ट करण्यासाठी कोणत्या 2 उपकरणांच्या आधारे प्रयोग केला?
आरसा आणि चांदणी. 5 वर्षाच्या मुलाजवळ साधारणपणे किती शब्द असतात? 1500 ते 2000. डॅश यांच्या मते काय, का, कोठे, केव्हा, कसे, कोणते हे 6 प्रश्न स्वतःला विचारून त्यांची उत्तरे शोधणे म्हणजेच स्वयं अध्ययन होय. रुडयार्ड किपलिंग. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणत्या तत्ववेत्याने केली? एरिस्टॉटल. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हा निष्कर्ष कोणी दिला? फ्राइड. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, ही व्याख्या कोणाची? जड्ड. अध्ययन विषयक पहिली उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ? एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांनी ही उपपत्ती ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथातून मांडली. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला डॅश उपपत्ती असे संबोधले जाते. सहसंबंध. पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोणी मांडली? हल. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत प्रामुख्याने कोणत्या घटकावर भर दिलेला दिसतो? परिसर. जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? चिंपांझी. त्याचं नाव सुलतान असं होतं. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती डॅश पुरविते? आनुवंशिकता. व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ हे 3 प्रकार डॅश कल्पनेचे प्रकार होत. सर्जनात्मक कल्पना. प्लेटो या ग्रीक तत्ववेत्याने व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार कोणत्या ग्रंथात मांडले? रिपब्लिक. वाढ आणि विकास यांच्या संदर्भात संशोधन करून त्या टप्प्यांचे वर्गीकरण करणारे मानसशास्त्रज्ञ? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. कोणती अध्यापन पद्धती ही वेळखाऊ आहे? चर्चा पद्धती. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय, अशी व्याख्या करणारे मानसशास्त्रज्ञ? टिचनेर. बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या आधारे मानसिक वय काढता येते हे शोधून काढणारे मानसशास्त्रज्ञ? अल्फ्रेड बिने. अध्ययन संक्रमणासंबंधीची समान घटक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ? एडवर्ड थॉर्नडाईक. अनुभूतींच्या माध्यमांद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या डॅश यांनी केली. गिलफर्ड. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यांतून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, असे डॅश यांनी म्हटले आहे. डंकन. डॅश अध्यापन पद्धतीत स्वयं अध्ययनास अजिबात वाव नसतो. कथन पद्धती. वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोणी म्हटले? क्विंटिलियन. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे हा विचार डॅश शतकाच्या प्रारंभी मांडला गेला. 19व्या शतकाच्या प्रारंभी. डॅश पद्धतीत मानवी मनाच्या वर्तनाचे निरीक्षण नियंत्रित वातावरणात केले जाते.
प्रायोगिक पद्धतीत. अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडणारे शरीर विज्ञान शास्त्रज्ञ. पॅव्लोव. डॅश विचारसरणीच्या मानसशास्त्रज्ञांच्या मते समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे. समष्टीवादी विचारसरणीच्या मानसशास्त्रज्ञांच्या मते. अल्बर्ट बांदुरा यांनी आपल्या उपपत्तीत डॅश बाबीवर भर दिलेला दिसतो. प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रण